सध्याच्या घडीला ऑडियन्समध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारा नवरा माझा नवसाचा हा सिनेमा 2005 साली रिलीज झाला होता आणि आता 2024 साली या सिनेमाचा सिक्वेल म्हणजेच नवरा माझा नवसाचा 2 रिलीज झाला आहे. पहिल्याच वीकमध्ये या सिनेमांनी कोट्यावधींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने 1 कोटीहून अधिक कमाई केली. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही 2 कोटी आणि 3 कोटीहून अधिक कमाई झाली. मात्र त्यानंतर नवरा माझा नवसाचा 2च्या कमाईमध्ये थोडी घट पाहायला मिळाली. पहिल्याच आठवड्यात या सिनेमाचे 14 कोटींपेक्षा जास्त ग्रॉस कलेक्शन झाले आहे. सिनेमाच्या टीमकडूनही याविषयी पोस्ट शेअर करण्यात आली होती सोशल मीडियावर. आता हे बॉक्स ऑफिस कलेक्शन सचिनच्या वेबसाईटनुसार आहे. 20 सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज झाला आणि त्याच दिवशी 1.85 कोटीची कमाई झाली होती, जी एक उत्तम कमाई आहे मराठी सिनेमासृष्टीच्या दृष्टीने पाहायला गेले तर. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी 2.5 कोटी आणि 3.75 कोटीची कमाई झाली. यानंतर चौथ्या दिवसापासून देखील कमाई थोडी घटली. चौथ्या दिवशी 1.2 कोटी, पाचव्या दिवशी 1.1 कोटी, सहाव्या दिवशी 95 लाख आणि 7व्या दिवशी 9 लाखाची कमाई झाली. एकूण 7 दिवसात भारतातील नेट कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर 12.25 कोटीची कमाई झाली, तर ग्रॉस कलेक्शन 14.50 कोटी झाले आहे. आताच्या लेटेस्ट अपडेटनुसार जर बोलायचे झाले तर नवरा माझा नवसाचा 2 फिल्मने 16 कोटीचा टप्पा क्रॉस केला असून हा एक चांगला आकडा आहे असे म्हणावे लागेल. नवरा माझा नवसाचा 2 साठी सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत होत्या. काहींनी सिनेमाचे कौतुक केले आहे तर काहींना पहिल्या सिनेमाशी तुलना करत हा सिनेमा आवडला नसल्याचेही म्हटले आहे. असे असले तरी बहुतांशी ठिकाणी थिएटरमध्ये नवरा माझा नवसाचा 2 साठी गर्दी पाहायला मिळते आहे. सिनेमाच्या प्रमोशनबद्दल बोलायचं झालं तर खूप उत्तमरित्या या सिनेमाचे प्रमोशन करण्यात आले होते सुप्रिया पिळगावकर आणि सचिन पिळगावकर यांच्यामार्फत. यामध्ये अशोक सराफ यांचे ही रोल खूप महत्त्वाचा आहे. त्यांना जास्त वेळ स्क्रीन टाईम जरी मिळाला नसला तरीही त्यांनी आपल्या ॲक्टिंगची छाप सोडली आहे आणि स्वप्नील जोशीनेही अतिशय उत्तमरित्या ॲक्टिंग केली आहे. आता स्वप्नील जोशीला देखील ट्रोल करण्यात आलं होतं की स्वप्नील जोशीला का घेतलं या दुसऱ्या पार्टमध्ये, पण तरीही त्यांनी आपल्या ॲक्टिंगने लोकांना थोडंसं नाराज जरूर केलं असलं तरीही ओव्हरऑल एक बॅलन्स्ड सिनेमा नक्की वाटतोय. सिद्धार्थ जाधवने सुद्धा सटायर नावाचं कॅरेक्टर चांगल्यारीत्या प्ले केलं आहे, पण ती बसची जी जादू होती ती त्यांनी ट्रेनमध्ये पूर्ण हा सीन मूवीचा शूट करण्यात आला होता, पण ती जी जादू होती बसची ती जादू यामध्ये नाही मिळाली पाहायला आपल्याला. पण तरीही सिनेमाचं प्रमोशन अतिशय उत्तमरित्या केलं असल्यामुळे हा सिनेमा खूपच जास्त ठिकाणी आणि खूप शोज या मूवीला मिळाले होते, जे की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिळत नाही अशी दरवेळेला सगळी कंप्लेंट करतात. पण असे जर सिनेमाचे प्रमोशन जर उत्तमरित्या केले, चांगल्या प्लॅटफॉर्मवरती जर सिनेमाचे प्रमोशन केले तर नक्कीच मराठी सिनेमा हे देखील लोक पाहतात, थिएटरमध्ये जातात. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा आहे असंच बोलावं लागेल.